नमस्कार, मी देविता लांडगे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार शिंदे गटाचाच. गुरुवारी घोषणा होणार, आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका कार्यकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचा आरोप. आता सविस्तर बातम्या. महायुतीचा औरंगाबाद लोकसभेसाठीचा उमेदवार शिवसेना शिंदे गटाचाच राहणार असून तो गुरुवारी घोषित केला जाणार असल्याचे प्रतिपादन प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केले. संभाजीनगरच्या जागेबाबत काय अजूनपर्यंत गेला ना पाडव्याचा मुहूर्त होता. पाडव्याचा मुहूर्त संभाजीनगर जागेचा तिढा सुटलेला आहे. आज मोदी साहेब नागपूर ठिकाणी आहेत म्हणून आज शक्यता थोडी कमी आहे, परंतु उद्या या संभाजीनगरच्या जागेची घोषणा केली जाईल. उमेदवाराच्या संदर्भामध्ये किती उद्या घोषणा केली जाईल. उमेदवार जो संभाव्य उमेदवार दिसतात त्याच्या विरोधात लोकांनी काल जाहीरपणे टीका केली. दारूवाला आहेत, असे घोटाळे. प्रत्येक उमेदवाराबद्दल कोणताही उमेदवार असलं तर त्याच्या विरोधात एक जण सपोर्टमध्ये तर दुसरा विरोधात असतो, म्हणून जो योग्य उमेदवार आहे तर शिंदे साहेब त्याच्या नावाची घोषणा उद्या करतील. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी आता भाजपने पण तयारी सुरू केली. भाजपची तर्फे डॉक्टर कराडांनी अनेक दिवसापासून मागणी केली, ते आम्हालाही भेटले होते, परंतु युतीमध्ये जागा गेल्यानंतर कराड सुद्धा शिवसेनेचं काम करते. पीक सर्वेमध्ये आपण मागे पडला कोण कुणाच्या सर्वेमध्ये काय पडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा आता ही वेळ नाहीये. उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. काल तुम्ही म्हटलं होतं की आम्ही 45 पार करू की नाही, ती धाकधुकी भीती होती. नेमकी भीती कोणाची होती? भीती नाही, मताचं विभाजन होऊ नये. काही ठिकाणी थोड्या बहुत फरकाने उमेदवार जर मागं पुढे आला तर काही जरी असलं तर राज ठाकरे साहेबांच्या मागे जो काही मास आहे त्यांचे एक मतदान आहे, ते मतदान आम्हाला आता प्लसमध्ये येणार आहे. म्हणून आता धाकधूक वगैरे काही संपलेली आहे, म्हणून आता 45+ करू. आम्ही जे सांगतो ते ठामपणे सांगतो आणि उघडपणे बोलतो, म्हणून आम्ही लपून काही बोलत नाही. होती थोडी भीती, 45 ते 40 होतात काय 42 होतात, परंतु आता 45 पार करणार एवढं मात्र निश्चित आहे. मग राज ठाकरे महायुतीचा प्रचार करतील का? नक्कीच करतील. राजसाहेबांच्या सभा या सर्व ठिकाणी होतील, संभाजीनगरला सुद्धा होणार आहे. म्हणून आता त्यांचा कार्यक्रम घेऊन, त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रभर त्यांच्या सभेचं आम्ही आयोजन करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेचे अधिकारी कार्यकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीने केला असून याबाबत ज्येष्ठ नेते बाबूराव कदम यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 143वी जयंती 14 एप्रिल 2024ला साजरी होत आहे. आणि ही जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाज आणि सर्व धर्माचे लोक हे मोठ्या उत्साहानं औरंगाबाद शहरामध्ये जयंतीची तयारी करीत आहे. आणि वार्डावार्डात बैठका, बॅनर, रस्त्यावर बॅनर, पोस्टर लावून ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आज अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना एक निवेदन देण्यात आलं. आणि औरंगाबाद शहरामध्ये जयंती साजरी होत असताना महापालिकेचे अधिकारी हे कार्यकर्त्यावर दबाव आणत आहेत की तुमचे बॅनर काढून घ्या अन्यथा आम्ही काढून घेऊ. तर ही भूमिका प्रशासनाची योग्य आहे असं मला वाटत नाही. आचारसंहिता लोकसभेची लागलेली आहे, आदर्श आचारसंहिता आहे. या आचारसंहिताचं पालन आम्ही देखील करतो, कारण आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनाच घटना लिहिली आणि लोकशाहीच्या माध्यमातून ही आचारसंहिता या ठिकाणी लागलेली आहे. याचं भान हे आम्हालाही आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आहे. युगपुरुषाची जयंती साजरी करताना कुठल्याही अडचणी प्रशासनाने या ठिकाणी आणू नये. आणि पोस्टर बॅनर लावलेले जे रस्त्यावर आहेत ते कुठल्याही पोस्टर बॅनरला काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. आणि कार्यकर्त्यांमध्ये कारण नसताना भीतीचं वातावरण प्रशासनाने या ठिकाणी निर्माण करू नये.
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि लाखोचा समाज ही जयंती साजरी करण्यासाठी रस्त्यावर येत असतो. आणि म्हणून रणजित पाटील यांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही पोस्टरला आणि बॅनरला काढल्या जाऊ नये. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या तुमच्याकडून जर परवानगी देणं होत नसेल तर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या कार्यालयामध्ये तुमचा एक कर्मचारी बसवा आणि त्या ठिकाणी परवानगीचे अर्ज घ्या आणि परवानगी त्या ठिकाणी तुम्ही इश्यू करा किंवा तुमचे 2 माणसं त्या ठिकाणी कुठेतरी एक ठिकाणी बसवा. कारण तुमच्या मागे लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्व गुंतलेला आहात आणि आज या ठिकाणी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं आणि RPIच्या वतीनं या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी. आणि म्हणून त्या निवेदनाचा त्यांनी विचार करावा आणि कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी त्रास होईल बॅनर आणि पोस्टर लावण्यासाठी जयंती साजरी करण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी सहकार्य करावं. परवानगी घ्यावी तुम्ही म्हणताय, परंतु ज्या रस्त्यावर परवानगी घ्यायची आहे त्या रस्त्यावर निश्चितपणाने कार्यकर्ते परवानगी घेतील. परंतु तुम्ही परवानगी कार्यकर्त्यांना अर्ज दिल्याबरोबर दिली पाहिजे असं म्हणणं आमच्या या ठिकाणी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने बौद्धलेणी परिसरात बौद्ध भिक्खू संघाला भोजनदान आणि बुद्धलेणी परिसरात बोधिवृक्ष आणि फळांच्या झाडांचे रोपण करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133वी सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने बौद्धलेणी परिसरात असलेल्या बौद्ध भिक्खू संघाला भोजनदान दिले. यावेळी अध्यक्ष नवीन सिंग मनमोहन सिंग ओबेरॉय, कार्याध्यक्ष नागराज गायकवाड, रिपाईचे वरिष्ठ नेते बाबूराव कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बुद्धलेणी परिसरात बोधिवृक्ष आणि फळांच्या झाडांचे रोपण करण्यात आले. तर यावेळी अध्यक्ष नवीन सिंग मनमोहन सिंग ओबेरॉय, कार्याध्यक्ष नागराज गायकवाड, स्वागत अध्यक्ष शफी शेख, बाबूराव कदम, संजय शिरसाट, अजय चावरिया, अंकित ओबेरॉय यांच्यासह शहरातील जवळपास सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर सरचिटणीस विजय शिंदे, मयंक पांडे, डॉक्टर जितेंद्र मगर, सिद्धार्थ खोतकर, अनिल आगळे, मनोज भालेराव, संजू बाबा, जयंती उत्सव समितीचे असंख्य सदस्य आवर्जून उपस्थित होते. गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन विशेष पथकाने पाठलाग करून पकडले असून त्या वाहनातून 7 जनावरांची सुटका करीत 6,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या विशेष पथकाने पिसादेवी ते सावंगी बायपास रोडवर मंगळवारच्या रात्री 2:15 वाजेच्या सुमारास एक पिवळ्या रंगाची अशोक लीलँड पिकअप व्हॅन पकडली. ती व्हॅन भरधाव वेगाने नायगाव सावंगीकडे जाताना पथकाने त्याचा पाठलाग सुरू करून वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु पोलीस पाठलाग करत असल्यावर देखील वाहन न थांबविता त्याचे वाहन अधिक वेगाने नायगावच्या दिशेने सुसाट वेगात पुढे निघाला. त्यामुळे फुलंब्री येथील रात्रग्रस्तवर असलेल्या पथकाला नायगाव येथे नाकाबंदी करण्याबाबत सूचना दिल्याने त्यांनी नायगाव फाटा सावंगी बायपास येथे बॅरिकेड लावून नाकाबंदी केली. परंतु सदर वाहन चालकाने बॅरिकेडच्या लगतच्या मोकळ्या जागेतून वाहन घालून ते जळगावच्या दिशेने घातले. पुढे नायगावच्या अलीकडे रोडच्या कडेला त्याने वाहन थांबवून अंधारात पळून जात असताना त्याच्या मागावर असलेल्या विशेष पथकाला ते अंधारात वाहन सोडून पळत असताना दिसताच त्यांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्याला पकडून ताब्यात घेतले. डेव्हिड मायकल सेलोराज, वय 19 वर्ष, राहणार टांगा स्टँड, बाजार छावणी. मोईन युनुस शेख, वय 20 वर्ष, राहणार पडेगाव असे आरोपींची नावे असून त्यांच्या वाहनातून गोवंश जातीची 7 जनावरे वाहतूक करताना दिसून आले. त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे फुलंब्री येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्यांच्या ताब्यातून 7 गोवंश जातीचे जनावरे असून एकूण 6,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नमूद कारवाई ही विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस अंमलदार नवनाथ कोल्हे, रामेधर धापसे यांनी केली आहे. अजूनही काही घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. समाजसेवक सुमित पंडित यांना राष्ट्रीय कलागौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले असून नुकताच हा सोहळा पार पडला. श्री शिवाजी हायस्कूल बुलढाणा येथे कलागौरव पुरस्कार 24 व बुलढाणा लघुपट महोत्सव 24 संपन्न झाला. कार्यक्रमाला राज्यभरातून पुरस्कारार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहन काळे, गजानन बापू देशमुख, विठ्ठलराव खरात, भावसार, प्रेमकुमार इंगळे, शशिकांत इंगळे, अशोक सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमात समाजसेवक सुमित पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बुलढाणा फिल्म सोसायटी यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा बुलढाणा येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजक सूरज भास्कर वाडेकर, सूरज वाडेकर, राजू गवई, अभिलाष चौबे, संतोष शिंगणे हे होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रेमकुमार इंगळे यांनी केले होते. सुमित पंडित यांना विविध 97 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा हा 98वा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे समाजात समाजसेवक सुमित पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज बुलढाणा फिल्म सोसायटी यांच्या वतीने जो त्याला गौरव पुरस्कार देण्यात आला, हा माझा 98वा पुरस्कार आहे. आणि पुरस्कार हा प्रेरणा देतो आणि कामाची गती वाढवतो. आज जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि विशेषतः गाडेकर सरांचे मी आभार मानतो की निस्वार्थ भावनेने कुठलीही फीस न घेता हा पुरस्कार मला मिळालेला आहे. कुठल्याही डॉक्युमेंटेशन न घेता फक्त ऑनली कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मिळालेला आहे. हा खरा पुरस्कार आहे मित्रांनो. ह्या भाषेत सांगायला मला आवडत नाही, परंतु जे फोटो सेक्शन करणारे, जे चोट्टे आपण त्याला थोडक्यात म्हणू, जे चोट्टे ते चोट्टे पैसे देऊन पुरस्कार घेतात आणि नाव मोठे करतात. हा जो पुरस्कार आहे ते खऱ्या काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान गाडेकर सरांनी केला आहे. मी बुलढाणा फिल्म सोसायटीचे खरंच आभार मानतो. आमचे ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे कलाकार आणि सगळी टीम, आमचे बारामतीचे जे आहेत ॲक्टर, ही सगळी टीम वन खाते जे आमचे अधिकारी साहेब आहेत, त्या सर्वांना आज इथे पुरस्कृत केलं. आणि खरंच वाखाणण्याजोगा हा कार्यक्रम होता. आणि आजचा जो 98वा पुरस्कार आहे तो स्मरणात राहील. आणि एवढंच सांगतो की खरंच या पुरस्काराने माणसाचं जे आहे कार्यक्षेत्रामध्ये काम करण्याची गती आणि प्रगती वाढते. आणि पुरस्काराने माणसाची प्रेरणा मिळते. पुरस्काराने पुढील भविष्यामध्ये अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. सिटी बसमध्ये विना तिकीट प्रवास महागात पडले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले असून मागील एका वर्षात 173 विना तिकीट प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही करत स्मार्ट सिटी प्रशासनाने 1,07,000 रुपये दंड वसूल केलाय. स्मार्ट सिटी तर्फे चालविण्यात येणाऱ्या सिटी बसमध्ये फुकटात प्रवास करणे प्रवाशांना महागात पडले आहे. फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत एका वर्षात एकूण 173 विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून बस लाईन निरीक्षकांनी पकडून एकूण 60,039 रुपये एवढा दंड वसूल केला आहे.
प्रवास भाडे व चालकांकडून वसूल झालेल्या रक्कम मिळवून विना तिकीट प्रवासावर एकूण 1,07,044 एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीतर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी माझी स्मार्ट बस चालविण्यात येत आहे। ड्रायव्हर व कंडक्टर यांच्याकडून नियमाचं पालन व्हावं, सोबतच विना तिकीट प्रवासावर आळा घालता यावा यासाठी स्मार्ट सिटीतर्फे माजी सैनिक बस लाईन निरीक्षक म्हणून कार्यरत आहे। बस लाईन निरीक्षकाचा पथक अचानक बस थांबवून धडक कारवाई करत असतो। अशा कार्यवाहीमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखून त्यांच्यावर दंड लावले जाते। फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 ह्या एका वर्षाच्या कालावधीत बस लाईन इन्स्पेक्टर यांना 173 प्रवासी बसमध्ये विना तिकीट प्रवास करताना आढळले। त्यांना एकूण रुपये 59,039 एवढा दंड लावण्यात आला व त्यांच्याकडून रुपये 4,605 एवढा प्रवास भाडा वसूल करण्यात आला। सोबतच संबंधित चालकांवर ह्या 173 प्रकरणामध्ये रुपये 43,400 एवढा दंड लावण्यात आला। स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी सिटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना अशा दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जाऊ नये म्हणून तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेत मुनगंटीवार यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली। प्रदेश प्रवक्ते डॉक्टर निलेश आंबेवाडीकर यांनी याबाबत माहिती दिली। लोकसभेच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे ज्या मंचावर उपस्थित होते त्याच मंचावर चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक असंवेदनशील असे शब्दांचा अशा भाषणाचा त्यांनी प्रयोग केला आहे, जेणेकरून भावा बहिणीचं जे नातं आहे त्या नात्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले। भाजप पक्ष हा निव्वळ संविधानाच्या विरोधी वागतोय। भाजप पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी इतरांचे पक्ष फोडतोय, इतरांचे उमेदवार फोडतोय। एवढंच सगळं काय कमी होतं त्यांना की आता ते ह्या पद्धतीच्या भाष्यकरणावर उतरले आहेत। सुधीर मुनगंटीवार असतील, भाजपचे इतर नेते असतील, प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या भाषा वापरत असतात। हे लोकांना कुठंतरी चाप बसला पाहिजे। आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्फत अशी मागणी करत आहोत की सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे, पण तत्कालीन निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो की तात्काळ त्यांची उमेदवारी ही रद्द केली पाहिजे व कायद्याद्वारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर कायदा भाजपसाठीच वेगळा असेल आणि इतरांसाठी वेगळा असेल तर मग आमच्यासारखे पदाधिकारी हे सुधीर मुनगंटीवार सारख्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। यावेळी असं आम्ही काँग्रेस पक्षाद्वारे सांगू इच्छितो। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार शिंदे गटाचाच, गुरुवारी घोषणा होणार, आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका कार्यकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचा आरोप। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा तुमच्या हक्काचं बातमीपत्र एडीएन।